अरे रुको रुको ड्राइवर साहब, मैं जरा उनको पूछता, वो वहाँ पे दिख रहा, वो हाँ गाय चराने वाला दिख रहा आदमी। अरे इधर आ भैया, ए भैया इधर आओ, इधर आओ, ए भैया इधर आओ। अरे दिए दिए गावली दिए दिए दिए, अरे लोकांच्या वावला नाटे लगा दिए। अरे आलो भाऊ, आलो आलो, तो 2 मिनिटं। अरे बापरे, काय होईल बा, काय तर चला खोल ना आपल्या गावात चालला। अरे काय भाऊ, काय म्हणलं, कुठं चाललं? अरे वो लकीरा का सामान है रामपुर का, वो इधर है ना का, वो फाटे पर से बोला एक आदमी ने, अंदर जाओ बोले, 2-3 किलोमीटर है बोले। आगे कितना दूर है और हाँ रास्ता कितना अच्छा है क्या? अरे लता 1 नंबर, काही पान कामत नाही मग, बिलकुल दा तुम्ही थलके चालले दा, एक तल लागते, तल झाला की उतार लागते, उतार झाला की गाव लागते। हो ना, वो तो होगा ना, चढ़ उतार तो चलते रहता, लेकिन डिस्टन्स कितना डिस्टन्स? दित्तन तर काही समजून नाही बा, दित्तन काय माहित नाही आपल्याला, पण दौलत आहे असं गेलं की तुम्हाला आपलं पहिले ते हे लागते, झेंडूचे फुलं लागले कि बा गाव आला समजा, हो बस दौलत है आता। अरे मैं क्या बोल रहा साहब, इनको गांव में का रास्ता पूछना हो, आएगा नजदीक। गांव में रास्ता कैसा भैया? गांव का अंदर का रास्ता जाएगा क्या ट्रक अपना? अरे तुम्ही ताईच ते घेऊ गावातलं, हो मत बिलकुल तळ कसा थोडा टायला तर तळ आमच्या गावात जाते, मग काय तर लिहू का मी, सांगा येऊ का म्हणलं मी। बहुत बढ़िया, फिर तो बहुत बढ़िया, चलो ना मेरे साथ में, लेकिन वो तुम्हारे गाय वगैरह है, वो भैंसा है ना, वो चरा रहे तुम? नहीं कोई टेंशन नहीं, 1 घंटा भी नहीं आया ना मैं, तो मेरे ढोल बराबर चलते हो, किधर भी नहीं जाते हो, पलित में लगा दिया मैंने, बस मैं थैली लग के आता, वो झाड़ पे लग देता, जल्दी आता, टेंशन का काम नहीं हो। आदमी से बहुत अच्छे लगे ढोले, आदमी तो बहुत बेकार लोग है, रास्ता भी बराबर नहीं चलती, आता मैं 2 मिनट में आता। चलो पाजी, अच्छा आदमी है, काम का आदमी है अपने, चलो फिर रास्ता दिखाओ हमको बराबर, वो अपने को जाना है, सरपंच के घर जाना है अपने को, वहाँ पे उतरना है। अच्छा ठीक है ना, मेरे को मालूम है सरपंच का घर, बराबर सामत से तुमको अंदर घुसेल देता मैं, अभी आता मैं, 2 मिनट में आता, बस 2 मिनट में। आलो लगा लकी सामान वाटी म्हणजे बापा लगा जमलं मग दादा, मी आता म्हणलं आता 4 वाजता लकी ड्राय कसं काय होईल तू? अरे क्या लकी ड्राय सामान है का भैया? हाँ क्या है ये सामान, काय ये फ्रिज गिरी दिख रहा है इधर पीछे से? अरे रुको बाजी रुको जरा सा, अरे भैया क्या रहा वो सरपंच का घर का रास्ता बता बराबर बा, ये क्या कौन सी सामट में, इधर ला उधर ला, आगे आन दो पीछे आन दो, कुछ समझ में नहीं आ रहा इसका मेरे को। जरा सा वो सरपंच का घर दिखाओ बा बराबर, रास्ता कौन सा है तो। आता संत्या खायला आले, अबे संत्याला का सांग आता, नाही का ढोरं सांग बोल घेऊन द्या। अबे ढोरं का तुझे ढोरं कुठं आहे बे संत्या? आणि हे ट्रकात आला का तू रस्ता दाखवाले? अरे आहे ना बरोबर, सांगितलं ना मी, एका धनाला सांगितलं बरोबर, पलितात चलू लागले, काही त्यांचं काम नाही, हे म्हणे रस्ता दाखवा म्हणे, म्हणून आलो मी, सांग लकी दात थांबा नाही ना बा, मी चला म्हणून आलो मी। ठीक है कोई बात नहीं, हम बराबर बताए तुमको, वो कहाँ पे अपने को माल कहाँ पे उतरना है, शिवला टोयगोटे गया क्या, वो अपने सरपंच गया, किसके यहाँ उतरने का कहाँ पे ये जो है ना, वो लक्ष्मण किरकिरे, उसने बुकिंग किया हुआ माल है कि नहीं, वो बोले सरपंच के यहाँ लेके जाओ बोले, ऐसा बोले बाबू, इसलिए वो सरपंच के घर डालना है हमको। ठीक है जानते हो तुम, आगे जानते हो बराबर, हो कोई टेंशन नहीं, जानते हो जाता तुम्हारा ट्रक जाता, आगे जानते हो बराबर। नहीं जात ना झुमर मामा, जात नहीं ना, तुम्हाला सांगतो ना मग काय। अरे भैया वो आगे से तार सेनते और आगे से वो कलट्टा भी नहीं ट्रक, कलट्टा नहीं ना वहाँ पे, फिर क्या तो आगे को तुमको सीधा जाना पड़ेगा, अस्ताना से फिर और पलटना पड़ेगा, वो अपने डावे कून पलटो, बाद में आगे चले जाओ। काय का अस्ताना, काय का डावे कौन, कैसा कुछ समझ में नहीं आ रहा, हो ना वो कुछ समझ में नहीं आ रहा भैया तुम्हारा। क्या तार क्या बोल रहे, क्या सेनते, क्या किसको क्या सेनते? तार सेनते म्हणला, तार सेनते उसको, वो अपने माल को तुमको सेनेंगे ना तार, वो फिर क्या तो वो ट्रक बड़ा है ना, आगे से तार नीचे है ना, 1-2 आदमी के वो घर पे लगाए हुए वायर। फिर अरे कैसा तो भी तुम वो एखादा लाकड़ी दंडू का लेके आओ ना, जरा सा ऊपर करेंगे तार, माल तो लेके जाना है ना। ड्रायव्हर जरा हो, त्या लाकडात दांडको आहे एखादं, ते बरोबर द्यायले आपल्या सरपंचच्या घरापुढे जाऊ दे, आम्ही येतो जरासा, आम्हाला तिकडे स्टेज करावं लागते, जाय लवकर घेऊन जाय, सामान आलं म्हणा सरपंचाला म्हणा। बरोबर ठीक आहे, जातो मग यायचं, हो दाखवून देतो रस्ता, हो भैया रुको जरा समय, वो लाकड़ू का एक टेम्पल आता, बाद में वो कैसा तार ऊपर करेंगे और ट्रक निकलते जाएंगे, आता मैं 2 मिनट में रुको यहाँ पे। अच्छा जल्दी लाओ भैया, जल्दी लाओ, हो कैसे जाना है हमको, जल्दी है, आगे की ट्रिप है हमारी, हाँ लेके आओ, जल्दी आओ। 2 मिनट में आया कि गया मैं, हो तुम सीधा करो ट्रक, बस टेम्पे लेके आता मैं अब भी। हाँ आन दो पुढे आन दो जरा सा, वोटे कुछ नहीं होना, आन दो उधर नाली है बराबर, हाँ चलन दो लाओ, पुढे लाओ, हाँ चलो, हाँ बरोबर, वोटे कुछ नहीं होना, हाँ चलो पुढे आन दो, बसो इधर शेंटा बसो का। चला आला थलपण देतो का, दाले ए त्या बंगला द्या, आवाज द्या लवकर, द्या थलपण द्यायला म्हणा, सामान आलं म्हणा, द्या लवकर। सरपंच साहेब ऐका तुम्ही, आले का पुत्ता इथून आवाज दे, ए बंगला द्या, अंदर जाऊन आवाज दे द्यायले, तलक आला म्हणा। बरं हो देतो आवाज देतो। ते वो सरपंच साहब उतरो संत्या उतर रे खाली, उतर आता, बस झाला उतर। का करायला स्टक झाला टेबा ट्रक, तर मी 12च्या पुढे आला पाहिजे, तेवढं जरासं मग सांग आता, हे गेले का नाही खादुड्याच्या घरी, काय आहे आता हे, हो ना 10 वाजता गेले तिथं नाही, अरे काय आ गए क्या, अरे आ गए भैया, हाँ ठीक है ना, ठीक है कोई वांदा नहीं, आ जाओ ना, पानी गिनी पियेंगे, उतरो तुम, आ जाओ अंदर।
नहीं नहीं, वो कैसा ज्यादा रुकने का नहीं है, जल्दी जल्दी माल निकालो और पेमेंट करो और जान दो हमको। हाँ, कैसा दूसरी भी ट्रिप है हमारी, आगे चंद्रपुर जाना पड़ रहा हमको। आता मला तर टाइमपास करावं लागते आता हो ना, त्याला फोन करावं लागेल भाऊ काय हाल हवाला आहे नाही का हो, नाही तर आपणचे धंदे व्हायचे आता हो. अरे हो, अरे इतनी जल्दी नहीं रहती ना, इतना टेंशन मत लो तू, पानी गिनी पियो चाय पियो, ये तो काम चलते रहेगा. आ जाओ उतरो भैया, हो, चलो आ जाओ उतर संतोष राव उतरा म्हणलं उतरा. चलो बोलो, हो उतल दो चलो पाजी, हो जरा पेमेंट का वो हिसाब टिसाब दिखाएंगे उनको। हाँ, पानी वानी पियेंगे, चलो जल्दी चलो. ठीक आहे हा, जल्दी निपटाव जरा हा. हो, चलो चलो. मला वाटते आता यायचं पाणी पियेपर्यंत फोन लावा लागेल शिवलालले, काय पोझिशन आहे बा ती कळली नाही का, म्हणजे पुढचं ठरवता येईल मग. चलो भैया चलो जल्दी चलो. हो, आ रहे उतर रहे हो, आ रहे. कोणाचा फोन हो, कोणाचा म्हणलं? ते आपले सरपंच साहेब. हो काय त्याला बोला दम नाही. हो हॅलो, हा बोला ना, बोला सरपंच साहेब. हॅलो शिवलाल, काय पोचलं का म्हणलं? हा काय खादुडे भेटला, दिले पैसे त्यानं? घ्या लागतं ते फाशी लोक रामपूरच्या. हॅलो, हां मी काय म्हणतो, अरे सरपंच साहेब बाबा 15-20 मिनिटच झाले आम्हाला इथं येऊन, आणि नेमकं खादोडे साहेब आले तर हो, आता कमीत कमी त्याला पाणी गिनी तर पिऊ द्या लागेल का नाही, एकदम धडकत त्याच्या घरी जाणंही बरोबर नाही ना. हो, आम्ही अशी ते अशी असं झालं ते, तर आम्ही इथं थांबेला बळभाऊ म्हणजे थांबा 2 मिनिटं. हो, तर आता जातोच आम्ही बस, आणि पैशाचं लावतो बंदोबस्त. काही विषय नाही. हो, काही गडबड करू नका, ट्रक आला नसेल ना अजून, मग काय लोड घेऊन राहिले तुम्ही. हां येते. अरे बा ट्रक आला ना राजा, मा छाताळावर उभा आहे इथं घरापुढे माया, मग काय तर हो, सामान काढायसाठी गडबड करून राहिला ते. हो, पेमेंट द्या म्हणते लवकर, पावत्या गिवत्या काढून राहिला बाहेर आहे. हो, मी अलीकडे आलो आणि फोन लावला, मला काय कंडिशन आहे पैशाची, लवकर जाण पैसे सोय लावा. हो 2 लाख तिथून ऑनलाईन मार म्हणा, फटकन नंबर देऊन देतो. हो ना, सांगा आता देवदास काय म्हणते सरपंच. हा ते आलाय म्हणते ट्रक. हो ट्रक आलेला आहे, पेमेंटचं कसं करता म्हणे. बापरे, आलाय का ते? हा सांगा, 2 लाख देणार त्याला तर मेला घोर आता. कसं रे देऊ काय करता म्हणलं, चालता का आता? चला बस झाले 15-20 मिनिटं, चला कंदीला बुजी. हो लवकर चला. बस झाला आता. मग आता 15 मिनिटं थांबला, पण आता लोक पाणी प्यायला लागला का? चला मग ते आता आलाय म्हणते ट्रक राजा, मग ते आता सरपंचाला पैसे मागणार नाही का? सामान उतरेपर्यंत ते लवकर कव्हर करावं लागते आपल्याला. आपण तरी सरपंचाला शिवला, सरपंचाला म्हणा त्याला टाइमपास करा म्हणा जराशे. अजून आम्हाला अजून काय डिसिजन तिकडे भेटलं का अजून? मग त्याला म्हणा माणूस नाही सापडून राहिला, माल उतराले असं तसं काही करा म्हणा, आणि अर्धा 1 घंटा त्याला जरासं रंजवा म्हणा. तुम्ही काय म्हणतो सरपंच साहेब, तुम्ही बरोबर त्याला घुमा म्हणलं त्या. हो ते साहित्य आणणार आणि ते ट्रकवाल्याले, काहून की आम्ही अजून बोललो नाही काही नाही. हा तिथून बस गेलो, भेटलो की तुम्हाला फोन करतो. हा त्याला म्हणा माल काढायला माणसंच नाही म्हणा, चहा पाणी पाजा त्याले. हो दूध नाही सापडून राहिलं असं तसं करून टाइमपास करा तुम्ही. हा ठीक आहे, मग ठेवतो मग. बरं ठीक आहे ना. हो ना, मी त्याच तयारीत होतो, म्हणलं ठीक आहे लवकर लावा पण सोय तुम्ही. हा आणि फोन करा मला. हो ठीक आहे, ठेवतो मग. अब हो गया असली खेल शुरू, खादोड़े से पंगा, रामपुर में दंगा, आगे आगे देखो होता है क्या, खादोड़े का जलवा जलवा जलवा, हाय रे तेरा जलवा जलवा. म्हणा जलवा पण नंतर दाखवा. ते पाहणं म्हटलं, ते आता गाडीवरून उतरला म्हणलं शिवलाल. बघा ते हो सगळे आपल्या गेटकडे येऊन राहिले म्हटलं. बघा ना. येणारच आहे ते. सकाळी समजलं ना आपल्याला, बाळ्यानं फोन केला का नाही, तेव्हाच लक्षात आलं की यानं रामपूर मार्फतच फोन केला, आपली चौकशी केली कुठपर्यंत आहे काय आहे. अबे आता पहा ना तुम्ही, आता तर पुरे चपले रे तुम्ही. हा माझ्या झटक्यात आले ना तुम्ही आता. 440चा नाही झटका दिला नाही यावेळेस यायले रामपूरवाल्याले, मागचा पुढचा पुळा कडचडा. आता पुरे फिटले. आज आता यायचा आहे आपला लकी ड्रॉ. 4चा टाईम आहे म्हणते. आता हे पैसे काय कसे करून पण आपल्यापाशी पैसे न्यायला आलेले. आता सांगतो त्याला पैसा कसा असते दा. अरे यायले मार खायचीच पाहिजे तुम्ही आता. पाय तू आता आगे देखो क्या करता मैं. पण आता पुढचा प्लॅन काय आहे तुमचा, म्हणजे कसं काय करायचं आता? आता पायच तू फक्त यायले पाणी चहाची व्यवस्था कर फक्त. बाकी काही करू नको. मी जातो गाडीतलं सामान काढतो डिक्कीतलं, यायच्या डोक्यावर देऊन आणतो अंदर. 1 मिनिट. आणि बाकीचं मी पुढे काय कसं करायचं ते तुला लक्षात येईन आता. चालेल तुम्ही आता गेट पशी आले असून ते. ओके झालं का पाणी गिनी घेतलं ना? हो तेच म्हणलं, ते पोट्टा आलं तर दिलं ना त्यानं पाणी. नहीं पानी पिए हमने, पानी का छोड़ो. तुम मैं क्या बोल रहा था सरपंच साहब, ये जो अपना माल आया हुआ है अपना पूरा, तो ये है अपना 2 लाख का पूरा पेमेंट करना है आपको. कैश ऑन डिलीवरी बुलाया है आपने, वो लक्ष्मण किरकिरे ने. तो अभी ये जो सामान उतारेंगे अपन जल्दी, और तुम कैसा पेमेंट का जल्दी से जल्दी हमको दे दो फिर. कैसा कैश है ऑनलाइन है कैसा है बता दो फिर. हो ना, चाय पियेंगी, इतनी गड़बड़ मत करो तुम. पेमेंट भी मिलेगा, सब मिलेगा, लोड काय को ले रहे तुम. मैं कैसा चाय बोल देता अभी. हो मेरे घर वाली बाई को हो चाय मांडने को बोलता मैं. तब तक तुम कैसा पेपर पढ़ो. मैं दूध भी लेके आया था, 2 मिनट में गया क्या आया मैं. नहीं भैया नहीं ना, चाय पानी का वो कैसा मसला मत करो तुम. हमको जाना है, जल्दी निकलना है हमको, टाइम पास नहीं होना ना.
नाही ना, मी काय म्हणजे काय दूध आणायलाच नाही चाललो. माणूसही पाहा लागन का नाही एखादा माणूस. आता हे पोट्ट बी कायच करा रे या. हे कायले आता घेऊन येऊन, अरे जाणार रे बंगरशा, ते कायले आणलं ते? कायले आणले म्हणलं खोके ते? भुसक्या म्हणते एक एक सामान घेऊन जा म्हणते, इथे ठेवून द्या म्हणते. हो मग इथे ठेवू ना. आपचे धंदे राजा, मी काय सांगून राहिलो, हे काय करून राहिले? मला टाइमपास करून आणि हे आणून नाही राहिली. अबे बंगरशा बावा, तुझ्या बापाचे का बोलले खाल्ला होतं का मले? राजा ठेवून दे ना, ते बालमजुरी गुन्हा आहे ना बावा. ठेव तिकडे. हो ना, फालतू दिन मा फोटो काढून कोण येतं आणशीन आपत मावर. हो ठेवते तिथं. आणू नको सामान ते. आणशीन घरावर गोटे माया चाललं का घराकडे? पाहतो मी 2 माणसं, ते का उतरून घेतो ते. त्या भुसण्याला म्हणा घराकडे जा म्हणा. ते म्हणा नसतं तर आपल्या का जे नाही करत ते करते. तर जा घराकडे. भुसक्या काढू रे, सामान काढू का म्हणते. हो कल्ला कल्ला सरपंच साहेबांना लावू द्या म्हणते त्याचा. चला चला उठला खाली चला घराकडे. ऐसे झमेले आते फिर नहीं क्या? कुछ नहीं लेना नहीं देना नहीं, आंख पर आ जाता था ना. किसने फोटो निकाला, बाल मुजरी सरपंच ने कार्रवाई करके. फिर क्या, तो बहुत खतरा काम हो गया लोगों का अभी. वही बोल रहा था मैं. तो मैं क्या बोलता, अभी मैं दूध लेके आता, तुम पेपर पढ़ते ना, नहीं तो टीवी लगा देता, मैं अंदर बैठो. नहीं मैं कैसा पढ़ता पेपर पढ़ता है. हो तुम जल्दी आओ जरा, हो टाइम मत लगाओ, और आदमी भी जल्दी देखो, सामान उतारना है और जल्दी निकलना है हमको. हो ना बिलकुल गया क्या आहे मैं. होना जे असेल माणसं ते हकलून द्या लागणार आहे मला, नाही का? नाही तर इथंच मिरवा मारवाले येते ते आता. अच्छा ठीक है कोई वांधा नहीं. अभी मैं देखता लेके आता उनको. कैटली लेता मैं दूध के वास्ते. आता जल्दी. तुम पढ़ो पेपर पढ़ो. काय सरपंच साहेब तुम्ही पुट्टे हकलून दिले बुवा. कसे काढत होतो ना संतोष बुवा मी आहो. बरं बरं काढा लागणार ना ती. अजून 2-3 पाहतो पटपट काढून घेतो. मोकळे कर लागणार नाही. नाही ना, तुम्हाला समजून नाही राहिलं ना ते. ती कॅश ऑन डिलिव्हरीवाले आहेत ना, पैसे नाही द्यायला का द्यायले. 2 लाख रुपये देणं आहे. हो आपले माणसं गेलेले आहेत. ते बाबा ते कमांडर घेऊन गेले नाही का खादोडीच्या घरी. मग आत्ता ते पोचले म्हणते. हो अजून कायच्यातच काही नाही. थांब तू गडबड करू नको. हो सामान काढायचं राहिल्याच्यानं निदान यायला थांबून ठेवता येईल. नाही तर मग घरावर गोटी येईन ना, पैशाला गडबड कर ना ते. हो मी चाललो दूध आणाले, तू अंदर जाऊन बस. संतोष तू चालला जाय आता वावराकडे. तू नको थांबू इथं. हो कोणीच थांबायचं नाही ना बा. हो त्यानं म्हणलंय बी उशीर आहे तुम्ही जरासा दूध घेऊन. हो गडबड करून ते त्याला म्हणा. हो माणसं गिनसं पाहू राहिले असून म्हणा. हो असं टाइमपास चालू द्या. आता कसा बी मला तिकून जरासा मेसेज येलो. असं आहे का ते? तेच तर म्हणलं कसं काय पुट्टे म्हणे जा घराकडे. बरं मग तसं करतो मी, बसतो अंदर मग. हो ठीक आहे. तेच म्हणलं लक्ष ठेव. हो तिथून हालाचं नाही बरं. हो एखादं सामान नीन उचलून तर बसायला लागेल ना. बस तिथं जाय. खादोडे साहेब आहे का? हो घरी आहे का म्हणलं? खादोडे साहेब बाहेर आहे म्हणलं. खादोडे साहेब, खादोडे बाहेर रे. खादोडे साहेब नाही ना, तुम्ही किती काय आवाज द्या. हो देतच नाही ते, आवाज देत नाही. मग मकरा ते पहिले पाहते कोण होय का होय. हे बा तुम्ही वरून चढा आणि तिकडून ते गेट खोलून द्या. हो आम्ही अंदर घुसतो. सारखं त्याच्या तोंडापुढे जावं लागते, ते उघडत नाही ते. शिवलाल ते हो काय खाते अंदरून उघडते, आवाजच नाही देत. मग काय करा. हो का गोटे माराव का? हो उघडते. एखादा आवाज ठोका ना. कॅमेऱ्यात पाहिजे ते पहिले कोणी ऐकत पाहते. हो आवाज द्या पहिले, म्हणजे टेन्शन काम नाही. खादोडे साहेब खादोडे हो खादोडे साहेब काही देत नाही मला आवाज. हो उतर तुम्ही आता. हो चला या अंदर या तुम्ही, मी उघडतो अंदरून. नाही बा तुम्ही असं बोलू नका ना. अरे आज तुम्ही सांगत तुम्हाला लक्षात नाही म्हणता. अरे असं कसं करता साहेब? तुम्हाला त्या दिवशी सांगता ना शेट्टी साहेब राजे तुम्ही कसे बोलून राहिले. रावल साहेब तुम्ही येऊन राहिले म्हणता ना. लिवर साहेब हे ते सगळे येऊन राहिले ना, आता बघतात म्हणता. असं कसं हो? म्हणता बापा मग सुनील शेट्टी येऊन राहिला का म्हणा. नाही हो ना, परेश रावल हे ते रावल म्हणून राहिला ती. जॉनी लिव्हर आहे म्हणते वाटते. अरे वा काही थांब जरा थांब. अच्छा हो ना ते आता गडबडीत नसेल लक्षात राहिलं म्हणा तुमच्या. पण समजा मग उद्या कन्फर्म आहे नाही का? म्हणजे समजा या नाही येता का मग हेलिकॉप्टरनं? बरं चालते ना मग. चालते करतो मी, पाहतो काय म्हणते ना. हो ठीक आहे. आज आले असते कसं बरं झालं असतं. पुढच्या अडचणीत नाही आलं पाहिजे ना. हो कसं आपण त्याला कबूल केलेला आहे, सांगितलेला आहे तुम्ही. पण तरी या पण हो हे बा म्हणलं त्याला अंदा म्हणलं. हो आपलं लिव्हर साहेब आले आपले भक्षी कुमार. हो तेच म्हणलं चौघे या तुम्ही. हो कोणी हे बा कोणी कॅन्सल करू नका आता. पण का कधी पाहिजे मोठमोठे हस्ती उरायला लकीट राहिलं नाही का? हो ना काय म्हणलं काही समजून नाही राहिलं त्याचं. बरोबर ठीक आहे ठेवतो मग. काही अडचण नाही सांगतो मी त्याला. हो काही ठीक आहे. अरे कमालच केलं, चमत्कार झाला इथं. ज्याचं नाव काढा ते हजर. वा वा. अरे काय शिवलाल भुराजा, काय मोठं मुश्किल काम आहे बा. कायचं मुश्किल आहे हो ना. कायचं बघ म्हणजे कोण अडचण झाली वाटते आले समजा काही कठीण झालं काम ते. अरे रस्ते मिरवणुका हे ते माहोलच आहे ना बिलकुल इकडे तिकडे माहोल. मग काय पुण्याहून बाहेर निघणं कठीण झालं मला. हो पण आता कसं मी म्हटलं आपला कार्यक्रम आहे लकीट राजा. किती वाजता? 4 वाजता वाटते ना. हो ना 4 वाजताच आहे. म्हणून तर ते म्हटलं तुम्ही म्हणे ते सत्कारासाठी हे ते म्हणलं तुम्हाला घ्यासाठी आलो होतो आम्ही. म्हटलं चला बा मग कसं 4 वाजेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे.
हो ना सांगतो मी तुम्हाला काय सविस्तर. हो हे थोडीशी बॅग काय इतकी भारी आहे की नाही मोठं मुश्किल झालं पायऱ्या नेणं. आता काय कसंच करावं हे. अरे जाणं रे बबन्या जाणं म्हणलं लवकर. आपलं काम होईपर्यंत जरासं उचल खाचल करू लाग. होय जरासा मग नंतर काय घेणार आपल्याला. हो ना होय लवकर. बरं मी उचलतो ना तुम्ही टेन्शन घेऊ. मग काय आपण असल्यावर तुम्ही काय लोड घेता. थांबा राहू द्या तुम्ही. चला बडबू चला म्हणला आतमध्ये आणता का नाही तर राहू द्या मीच नेतो तसं काही नाही. बरं ठीक आहे ना मग. हो तर या ना बडबू या म्हटलं आतमध्ये या. जरा भाऊ लवकर पैशाचा विषय काढजा म्हटलं ना. हो लय टाइमपास करून नाही ते तिकडे ते थांबायला म्हणलं ट्रकवाला. लवकर काढजा चला. तुम्ही राजा खादोड साहेब आम्हाला बा सर म्हटलं लागली. मग तुम्ही पाणी देऊन राहिले काय आता मी आणलं नसतं का मला म्हटलं असतं तर. त्याचं काय हो शिवलाल भाऊ कुठून म्हणते काय सांगा. अरे बा म्हणलं आपलं घर असल्यावर आपल्याला द्यावं लागत असते. आपण कोणी असो तिकडे करोडपती असे ना का अब्जपती असो पण पुढचा माणूस आपण मान पाण ठेवला पाहिजे. ते फाटका असो का तुटका असो. बरं मी काय म्हणतो तुम्ही बसा आता जरा तर मी कसं थोडं आंघोळ करून घेतो. आता कालपासून बा कचकच करून राहिला अंग सगळं. बस आंघोळ करून आलो की बस फ्रेशमध्ये आपण बोलू जरा सविस्तर. चर्चा करू त्याचं लकीडराचं. अभिंत आता आंघोळ काही कर. हो का पण मी काय म्हणत होतो थोडंसं जरा म्हणजे थोडं उशीर नाही झाला पाहिजे. अरे बा हे दीद असं काही गडबड करतेच वाटते बा. अशाने माणूस तपन ना मग. नाही करा ना आंघोळ करा तुम्ही. हो या 10 मिनटं काय मागं पुढे. या ना तुम्ही फ्रेशमध्ये बोलू आपण. या आंघोळ करून आम्ही बसतो तो पेपर असं देऊन द्या मग. हो पाहत आहे पेपर तर 8 दिवसाचे पडले असं. आम्ही गावाला गेलो पेपर आता किती फान झाले असतील पानं त्याचे काय. जा बरं बबनराव ते सगळे पेपर उचलून घ्या जमा करा व्यवस्थित लावा आणा द्या. बसा वाचत तोपर्यंत येतोच मी आंघोळ करून. नाही टकलेलं का जमलेच काम सांगून राहिलं मगापासून बॅग उचल असं उचल. हो साहेब बरोबर आणतो करतो जमाती. तेच म्हटलं हो काही नाही जास्त नाही येतं 8-10 दिवसाचे पेपर आहे. करा जमाती. ते डांगाचे ते काय झाडाच्या डांगा पडल्या आहेत 1-2 ठिकाणी ती उचलून टाक जा. या लवकर या फटकन. वाचा तुम्ही पेपर वाचत बसा. बस आलोच मी 10 मिनिटात आलो आंघोळ करून. हो बसतो आम्ही बसतो. या ना तुम्ही या आंघोळ करून या लवकर या जरासं. जा बबन आणा म्हणलं पेपर आता बसा तप मांडा तिथं. म्हणा लय सदावणार आहे लय हराम करायला नाही काय सांगा आता. या म्हणलं तुम्ही हो बसतो आम्ही बसतो. जा बबन कब आ रहे हो सरपंच साहब कहाँ गए तो. दूध लाने गए क्या जड़ी बूटी लाने गए देखो बोला वो. हो ना क्या रे कैसा क्या है यार कब आ रहा सरपंच साहब. कितनी देर से रुके हुए राजा. दूध लाने जाते बोले कैसा क्या अभी नहीं आए. माल उतारना है निकलना है. होना मैं तो वही सोच रहा लेकिन मेरे को लग रहा वो मांस देखने को गए होंगे. अपने ट्रक में का माल उतारने का है ना तो मांस देखना पड़ेगा ना तो ढूंढ रहे होंगे इधर उधर. हो ना 11 बजे आप पहुंचे 12 बज रहे ना अभी. फिर क्या 1 घंटा होगा ना. मैं क्या बोल रहा तू चल बरा मेरे साथ में. दो आदमी अपन ही देखेंगे बा. कब आएंगे कब चाय पियेंगे कब वो माल उतारेंगे. चल बरा मेरे साथ में चलो पाजी चलो बोला. वैसे ही करना पड़ेगा नहीं क्या. वो तो आदमी नहीं मिलेंगे तो क्या तब तक बैठेंगे. चलो अपन भी देखेंगे. चलो भैया दिखाओ बोला कोई आदमी के घर दिखाओ कोई काम करने वाला. चलो ना फिर हो चलो. सरपंच साहेब कुठं कॅटली घेऊन राहिले म्हणा. अरे सरपंच साहेब ते आला म्हणा लकीडरा साबा तुमच्या घराकडे गेला ट्रक. भुसटे आला नाही का तिकडे. पुन्हा घंटा झाला येऊ नये सगळं माहिती आहे ना मुले. पण दुधाच्या मिसानं माणसं पाहायच्या मिसानं हिंडून राहिलो मी गावभर कॅटली घेऊ. मग काय तर पैसे नाही आले ना आपले 2 लाख द्या लागतील त्याले. लक्षात म्हणतो फोन नाही आला का मग ते तर बघाच गेले 10 वाजता. ते पैसे भेटले नाही का म्हणते अजून. पुन्हा तेच मेसेज नाही आला ना अजून. खादुळे आहे म्हणते आलेला. हो ते मेसेज येईपर्यंत मला याले थांबून ठेवणं आहे ना. म्हणून म्हणलं जर समजा काही असलं बी मी त्याला आणि नाही बी तर येऊ नका म्हणलं ते माल उतराले. हो नाही म्हणा आपण कामं नाही करत म्हणा. तेच म्हणलं पाहिजे जरासं लक्ष ठेव जा. मी आता हिंडून राहिलो कसं फोन येईपर्यंत मी इकडेच थांबून राहिलो. काय होईन तर हो बा नाही काय या लकीडराचं खादोड्या पैसे देते का नाही ते ट्रकवाला आणि काय गोंधळ दिसते. परत तिथं येऊन राहिलो ते. अरे म्हणलं सरपंच साहेब ते येऊ राहिले म्हणलं ते भुसणे घेऊन येऊन राहिला ते तिकडून सामटीतून. काय बोलू राहिला येऊ राहिले का पाहिजा म्हणलं. हो हे पा त्यानं म्हणलंय तरी इकडेच येऊ राहिले का. हो कटायले असून मग ते पाहिजा म्हणलं येऊ नका. हो माल उतरायला येऊ नका. हो आता काय आता तुमच्या किती मिनता करा सांगा आता राजा. काय तुम्हाला 500 रुपये देतो म्हणतो ना. 500 रुपये राजा मारती चालणार रे. देणले का तेवढं काढणं सामान आपल्या लकडरा सामान आणले का ते. अरे कोण येईन हो कामन फाम ते नका सांगत जाऊ आम्हाला. कामं सांगायचे नाही आम्हाला. मग काही गरज नाही आपल्याला. हाय आपल्या बापदाद्यानं कमाय काही गरज नाही आपल्याला. मग काय 1 दिवस काम केलं ना आपलं कंट्रोल नाही त्याच जग तुम्ही काही गरज नाही मला. का अभि एक माणूस नाही सापडून आला आणलं का. ते माणूस परेशान झाला ते ट्रकवाला. मग काय त्याला फोटो काढणं आहे त्याला मोकळे करून देणं आहे. चला बरं चल काशी ना चाल ना बे रिकामच आले का. ते तर पोट्ट निरा मोबाईलच पाहिजे भांडण्याले का. चाल ना आलू पोंगाले का एवढा धडधूट माणूस आले का. दे ना तेवढं काढून. अरे होय ना हो कोण येते ते काढाले फाळाले. मग काय तर मस्त ओटे राखलेले पुरले म्हणते यायला नाही पुरत ते. मग काय तर मग बायको जाते ना कामाले. मला काही काम करायची जरूरत नाही. देखो आगे के तुम भी. हाँ देखो मतलब ऐसी कंडीशन है. हो 1 घंटे से मैं इधर उधर घूम रहा. एक आदमी नहीं मिल रहा. वटे रख रहे लेकिन कोई काम को नहीं आ रहा.
500 रुपये दे रहा बोलते तो भी नहीं आ रहे, क्या बोल रहा अभी? क्या करना देखो अब। क्या आदमी रह जा, हत्ती के हत्ती आदमी है, काम नहीं करते नहीं, वोटे रखते रह जा, क्या करना। अरे सरपंच साहब देखो बा, तुम कुछ भी करो लेकिन जल्दी हमको रिकामा कर दो। हाँ, वो ट्रक रिकामा करो, हमको जान दो, फिर क्या तो हमारा उधर जाने का है ना। हाँ, चंद्रपुर की ट्रिप है ना हमारी। ना तुमसे ज्यादा मेरे कुछ तो अच्छा नहीं लग रहा ना वो। तुमको इतना दिन रुकाना, कितना 1 घंटा हो गया ना। मैं देखता हूँ वैसे कुछ ना कुछ एक आध आदमी। तुम टेंशन मत लो, ये कुछ आते नहीं, ये वोटे रखने वाले हैं। दिन भर बस ये कैसा तंबाकू घोटते हैं, बस मोबाइल देखते। चलो मैं देखता। जाओ तुम अपने ट्रक के पास खड़े रहो, नहीं तो उसमें का सामान कोई चोराएंगा। जा भूषण, उधर जा, जा लवकर जा, तिकडे जा, मी आणतो माणूस पाहून, तुम्ही काळजी नका करू। टेन्शन घ्यायचं नाही। क्या टेंशन रह जा, इतना टेंशन आ रहा हमको। ठीक है, हम बैठते वापस। चलो रे भैया चलो। गेले हो सरपंच साहेब, गेले म्हणलं, काही टेन्शन नाही आता. पुन्हा गेले, पण आता अजून आपल्या डोक्याला टेन्शन आहेच ना अजून। हो, काय कसं करावं काय आता, हे यायला फोन करावं असं वाटते बा। बरोबर आहे नी? हे बा फोन करा सरपंच साहेब तुम्ही बघ, आता लोकांची याची धामधूम सुरू होईल राजा। 12 सव्वा 12 होऊन राहिले आता बघ, 4 वाजता लकी ड्रॉ आहे, 2 वाजतापासून लोक येणं सुरू होते बरं। हो ना, त्याची मली काळजी आहे ना। तुमचं झालं का सगळं? ते बसाची व्यवस्था आहे, ते मंडपाचं बरोबर केलं का? ते टाकलं का सगळं? स्टेज गीत झालं का? झालं ना आमचं, अटपलं सगळं। तुम्हाला तेच तर सांगणार होतं आता, तर तुम्ही त्याला फोन लावा, आता काही करू। हो, ते काय आहे तर पैसे घेऊन लवकर या म्हणा, इकडे बाकीचं आमच्या गायला फाशी लावता का म्हणा तुम्ही। बोला ना तुम्ही जरा शांतना, बोल लावा ना फोन द्यायले। मग काय इतके जण गेले, काय करू राहिले तिथे? ते का पोहे खायला गेले का ते? लावाच लागेल तिला नाही का? हो बरोबर, बसू द्या बा मला ओट्यावर। हो लावतो त्याला फोन नाही का? हो ना, आता माय इकडे नाकात पाणी चाललं, थांबा आता। काय तर आता माझ्या सासरेबा निघाले म्हणते, मग हो ते येऊन राहिले। आता किती लोक, आता 4 वाजता म्हटल्यावर येणंच आहे ना आता। मग धामधूम सुरू होईल, मग वक्तात करताना का फोन? सरा म्हणजे गोंधळ करणं होईल ना ते। पुन्हा कायच करा, बरं लाव तुम्ही फोन, 1 मिनिट। ऐकू होती जांगोळ काय रे शांताराम भाऊ, तुम्ही कधी बसले पेपर वाचत आता का? पेपर वाचला नाही का ते? आपण आलो काय साठी बा? जा या आंघोळ करू ना। बसला का नाही तर 1 घंटा होऊन राहिला ना आंघोळ करायला। का समुद्रात गेला का कुठं गेला बा? पण मी का पेपर वाचून आलो का? म्हणतं हे का ते पेपर वाचण्यात, पण आता करतं काय? मीच तर 1-1 मिनिट मोजून राहिलो, पण ते कसं आहे म्हणता नाहीत ना, बोटं चपेल नाही का आपले? 12 लाख निघेलो, एक पैसे खिशात पडले की मग तर कोणा बापच सुनत नाही मी। पण आता थांबा जरा, गडबड काय करू राहिले, आता भेटते ना 10-15 मिनिटं लेट होई। अजून काही झालं का आता? अजून आता 4 वाजले का? पण राजा बाकीचे लोक आता जमा होते तिथं, ते ट्रकवाला आलेला आहे म्हणते ना, फाशी घ्यायची पाहिजे ना त्या सरपंचावर। मग आता ते निपटा लागेल का नाही? 2 लाख तरी दे मला बापट का? त्या ते फोन पे मारून दे मला, बाकीचं मग आता बोलू मग काय ते सविस्तर। त्याला मारामाऱ्याच होती वाटते नाही का? हो ना, मस्त आहे, पण बरं आहे, खादोड्यानं पैसे द्यावंच नाही तर आपलं जमलं नाही का? हो मस्त आहे, म्हणजे याच्यावरच लोटून देता येते बा, पैसेच नाही दिले तर लकी ड्रॉ कुठचा पाहू पुढे। जाऊ द्या, तर मी लक्ष, पण मी काय म्हणतो, त्या दिवशी आपण गाड्या घेतल्या, डाऊन पेमेंट भरलं समजा। बाकीचं मग आता समजा ते द्या लागत ना, त्याला आज येतील ना त्याची साहेब लोक, कोणी आता त्याची माणसं गिनचं पाठवतो वाटते म्हणे ना। नाही ते आज नाही येऊन राहिले, तर ते उद्या येऊन राहिले। हो, कारण की लकी ड्रॉ तुमचा करा म्हणे, काही हरकत नाही, आमची माणसं आज सुट्टीवर आहे म्हणे, रविवार आहे म्हणे। तर आता सोमवारी तुम्ही त्याचं बाकीचं उर्वरित 5 वाहनाचं पेमेंट आपल्याला देणं आहे समजा। आता खादोडे साहेबाला भेटलं की मग मीच देऊन देईन, आणि बाकीचे कागदपत्र ज्याला समजा लागण हे समजा त्याला आपण ते कागदपत्र आणायला लावू आणि त्याच्या नावाचं करून टाकू, काय करायचं ते। बरं झालं नाही का? हो, नाही तर त्याचं टेन्शन आजच असं मग काय टेन्शन नाही का? मग आता काय, हे पैसे भेटले की 2 लाख यायला देऊन टाकून, बाकीचे मग तो आजच राहू दे। आले की त्याला 10 लाख देऊन टाकू ना, पण ते पैसे हातात येईन तरी बोला लागेल का नाही? हो, आता सध्या आता मी तर काळजी तसं का म्हणला, कोणाचा फोन आला तर पाहो लक्ष्मण भाऊ, कोणाचा होय ते? सरपंच साहेबाचा। हॅलो, बोला सरपंच साहेब, बोला। काय बोला राजा, का पोहे खायला गेले का हो तिथं? लवकर सांगा ना, काय तर बोलले का तुम्ही? ते पैशाचा विषय काढला का नाही अजून? लवकर ते म्हणलं फाशी आली ना आमच्या गायले, ते माल काढायचा राहिला ना, काय करू? हो ना, आम्हीच तर आलो ते पाणी पिलो, 1 घंटा झाले बसेला इथं, मग काय आंघोळीला गेला अजून नाही आला ती, मग काय आम्हीच तर आता काय करा सुचून नाही राहिलं। हो ना, आला हे बा, आला म्हणला, आला येऊ राहिला ते बघ, टावेल घेतला त्यानं। 1 मिनिट, हो म्हणला बा, फोन ठेवा तुम्ही, हो काही काळजी नाही, आता विषय काढतोच आम्ही। का? हो बरोबर, ठीक आहे ना, मग काढा लवकर विषय काढा। असून लोकांची धामधूम सुरू झाली बरं। हो, काही लोक परगावची येताना दिसून राहिले मुले। हो तेच म्हणलं लवकर पहा आता। हो ना, बात तर आल्याबरोबर विशेष टाकतो त्याच्या पुढे। हो, पटकन पैसे देणार म्हणतो आम्हाला 2 लाख। ठेवा तुम्ही आता, आला ते शर्ट बदलून येऊ राहिला। हो, ठेवा तुम्ही आता कसं जरा फ्रेश वाटून राहिलं, माझं टेन्शन नाही आता 1 घंटा चाले ना। तर म्हटलं पहा, आता इतकी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो ना। हो, एकदम पहा तुमचा लकी ड्रॉ मावलच बिलकुल। हो, कारण की आपले शेट्टी साहेब, त्यानंतर लिवड साहेब, त्यानंतर आपलं रावल साहेब, सगळे बिलकुल हे पहा, आपलं भक्षय कुमार, सगळे बिलकुल येऊन राहिले म्हणलं आपल्या कार्यक्रमाला। माहोल बिलकुल माहोल।
काय बोलून राहिले बापू? अक्षय कुमार येऊन राहिले का? म्हणजे आपले हे सुनील शेट्टी, परेश रावल साहेब नाही, म्हणजे जॉनी लिव्हर साहेब हे येऊन राहिले का? ते नाही हो, ते त्याची तुला फी असते वा. हे आपलं अनिल शेट्टी नाही का हो, ते त्याचे समजा डुप्लिकेट आहेत ते. हो, म्हणजे दिसण्यात बिलकुल म्हणजे सुनील शेट्टी असं आहे ते. अनिल शेट्टी सुनील शेट्टी एकच समजा ना ते. आपलं जॉनी लिव्हर साहेब जे आहे ते टॉनी लिव्हर आहे, टॉनी लिव्हर. म्हणजे त्याचा डबल रोल आहे ते. डुप्लिकेट हो, म्हणजे एकदम बिलकुल सेम टू सेम. तुम्ही ओळखसा नाही. सुरेश रावल जे आहेत का नाही बिलकुल परेश रावलच दिसतील. असं आहे का ते? सांगा आता. आम्हाला वाटलं बा काय सुनील शेट्टी साहेब जीव राहिले का? असं अनिल शेट्टी साहेब नाही का? असं डुप्लिकेट म्हणजे सेम टू सेम दिसते नाही. ओळखसान नाही तुम्ही, मी ओळखलं नाही मग काय म्हणून तर त्याची तारीख घेतली. मी आलं तुम्ही बिंदास येऊन जा. आमच्या रामपूरला मला लकी ड्रॉ आहे माझ्यातर्फे, गुप्तदान आहे असं तसं सांगितलं त्याला. मान्य केलं त्यानं, पण असा वांदा झाला का नाही. काल विसरले ते. हो, आज आता याच होतं तर आता आपल्याला एक थोडंसं पाहावं, एक ॲडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला. हो, उद्या ते हेलिकॉप्टरने येऊन राहिले रामपूरले. हो, कार्यक्रम तुमचा एक दिवस पुढे ढकला लागते तुम्हाला. हो, काही करा तुम्ही. हो, त्याची विनंती करा लोकायले, त्याला जेवण खावणं द्या, रातभर राहा म्हणा, पण उद्या कार्यक्रम घ्या तुम्ही. हो, हेलिकॉप्टरने येऊन राहिले ते उद्या बिलकुल बाकायदा. नाही साहेब बाबा, उद्याच नाही, लोक मारतील आम्हाला जो. मग काय तेच तर सांगतो तुम्हाला खरी गोष्ट. ते ट्रकवाला येऊन सामान घेऊन हजर आहे म्हणलं तिथं. आणि आम्ही बाकीचं साहित्य आणलं, डाऊन पेमेंट भरलं, 10 लाख त्याला देणं आहे म्हणून म्हटलं आजच कार्यक्रम ठेवा. ते राहू द्या. हो, ते राहू द्या त्याला म्हणा, राहू द्या म्हणा आता. अरे काय राजा तुम्ही इतके मोठे राजा माणसं येऊन राहिले, तुम्ही म्हणता ना येऊ नका. लोक राजा म्हणलं त्याच्या म्हणलं 1-1 लाख रुपये फी देते यायले. हे आपल्याला मोफतमध्ये येऊन राहिले, फुकट येऊन राहिले. तुम्हाला पैशाचं काम नाही, झय नाही. म्हणलं सगळं होते ना, गावाचं नाव होते तुमचं, बक्षीस देते ते. मग दान करतात ना ते, घ्या ना फायदा करून, हात धुवून घ्या ना गंगेत. मग 4 जण येऊन राहिले ते. मग म्हणून म्हणलं एक दिवस ढकलायला काय जाते. आले लोक त्याला समजून सांगा म्हणा, जिथे कोणी ते कोणी असं गावात ते सांगून द्या तुम्ही. मग काय मोठा विषय आहे का ते. एक दिवस पुढे मग उद्या सकाळी होईल म्हणा 10 वाजता. ना पण ते साहेब लोक म्हणतील बा आजचा लकी ड्रॉ ठेवला आणि ते आता खेड्यापाड्याचे लोक येतील ना, ते मग काय कसं काय करावं, ते मोठा गोंधळ होईल ना ते. ना गोंधळ होत नाही, त्याला समजून सांगा ना. सुनील शेट्टी येऊन राहिले हे ते खरं सांगा ना, हे येऊन राहिले म्हणा, ते थांबतील ना, मग दम धरतील ते बी. मग त्याची रातभर जेव्हा खावायची व्यवस्था करा, काही विषय नाही तर उद्या या जवळपास आले. बरं ठीक आहे पाय तुम्ही सरपंचाला म्हणतो हँडल होत असं तर गावात सांगून द्या म्हणतो तसं नाही का. मग आता त्याला कवर करावं लागेल, आम्ही जातो म्हणा तोपर्यंत. पण नक्की समजा 100% नाही. हेलिकॉप्टर येऊन राहिलं कसं काय मग हेलिकॉप्टरनं? हा बा तेच तुम्हाला सांगायचं आहे. उद्या त्याच्यासाठी हेलिपॅड तयार करून ठेवा तुम्ही. म्हणजे एखादं समजा कुठं हेलिकॉप्टर उतरता येईल समजा, आहे का जागा आहे का चांगली, म्हणजे तिथं लाल झेंडा आहे ते लावा लागेल, त्याला ओळखवायला पाहिजे ना. ते करतो त्याचा काही विषय नाही. हो, ते काय विषय. हो, करतो ना आम्ही साफसफाई. बस आता इकडून सरपंचाला गेलं की बस तेच काम लावतो आम्ही. JCB लावून हे ती बिलकुल ओके करून टाकतो एक. जमला आता बरं झालं. नाही तर आता त्याला फोन कोणते तोंडानं करा. हो, आता कसं झालं त्याला आता आपण सांगितलं, मग अशीच फोनवर बोललो ते म्हणजे उद्या हेलिकॉप्टर आम्ही येऊन राहिलो. झालं ना आता. फक्त तेवढी व्यवस्था करा उतराची आणि बाकी काही अडचण नाही. हो, काही कोणता खर्च नाही, काही नाही. आपल्या जिथं जेवण वगैरे द्यायले विषय नाही. फक्त बिलकुल कार्यक्रम झाला, सत्कार झाला की बस मोकळा विषय. हो, मी पैसे आपले किती 12 लाख द्यायचे ना, ते घेऊन येतो उद्या, विषय समाप्त. अरे मी काय म्हणलं साहेब बाबा, आपलं 10 लाखाचं काही अडचण नाही म्हणा, ते उद्या येऊन राहिले. बाकीच्या गाड्याचं जे पेमेंट करणार आहे ते. पण 2 लाख जर दिले असते आता, तर म्हणजे कसं ते ट्रक आलेला आहे, साहित्य आणलेलं आहे, त्याचे दिले असते समजा. ते थांबून आहे म्हणून म्हणलं. काय कसं बोलता तुम्ही? तुमच्या गावामध्ये काही इतकी परिस्थिती नादान लोक आहेत का? मोठे पाटील आहे, सरपंच आहे, त्याला 2 लाख रुपये ऍडजस्ट नाही होऊ शकत उद्यापर्यंत? म्हणलं मी उद्या कसं आहे सोमवार आहे, लवकर विड्रॉल मारून घेऊन येतो पैसे. आता मी कसं गावाला गेलो त्यामुळे कसं पैसा जास्त काढलेला नाही. म्हणून म्हणलं ऑनलाईन मी वापरत नाही करत. म्हणून म्हटलं तुम्ही त्यांना सांगून द्या कोणाला सरपंचाला वगैरे 2 लाख सध्या देऊन द्या म्हणा, उद्या मिळून जाईल ते. 12 लाख रुपये मी उद्या घेऊन राहिलो ना. तसं म्हणता नाही का? बरं मी म्हणतो त्याला फोन करून सांगतो मग आता. मग उद्याचं मग समजा नक्की समजा मग हेलिकॉप्टरचं सांगून देऊ का? मग ते कॅन्सल करा म्हणतो आज मग उद्याचं. आता मी का मजा करून राहिलो का काय? तुम्ही राजा पटकन सांगा त्याला, लोकायला सांगून द्या म्हणा, 1-2 माणसं असे रस्त्यावर उभे करा म्हणा तिथं फाट्यावर. आज कार्यक्रम रद्द झाला बा, उद्या बिलकुल 10 वाजता आहे म्हणून. झालं का विषय? 10चा नाही बा, 3चा टाईम द्या. हो, म्हणजे कसं बरं राहते. हो साहेब आता बहुतेक 12 वाजता येतील ते हेलिकॉप्टरनं. बरं ठीक आहे सांगतो मी जे काय सांगायचं ते. हो, 3 वाजताचा कार्यक्रम आहे म्हणून सांगून देतो उद्याचा बा. एक दिवस पुढे. जेवणा खावण्याची भलाई झाली यात असून त्यांना मुक्कामीला मंडप आहे समजा. काही वादा नाही, बेसन पोळ्या करून टाकूया का पाहता येईल नाही का? जाय तिकडे. आता ते तर काही सांगाच नाही लागत तुम्हाला. घ्या धन केलं चांगले नाही का? चांगलं मारच खाजी पर्यंत तुम्हाला थांबत राहील. बरं झालं. मग आता फोन करून द्या तुम्ही आणि उद्याचं फायनल करून टाका. 2 लाख त्याला कोणाचे देऊन द्या म्हणा जवळपासचे. उद्या ते मिळून जातील म्हणा. काय बोलून राहिले? नाही हो, एवढ्या मोठमोठ्या हस्ती येऊन राहिल्या का बाबा? हेलिकॉप्टरनं का बाबा? म्हणजे काय हेलिपॅड हे ते सगळं बनवावं लागते बाबा? नसतंच झालं राजा, उरकून घ्यायला होतं ना. काय लेस आता काय करावं मग? आजचं आता हे कॅन्सल करू का मग? सांगू काय लोकायले? काय तर इतकं मोठं नाव राहिलं आपलं. मग पुरा बा वर्गणी देते म्हणते ते, दाणे देतात म्हणते. मग काय तर सगळं बजेट खर्च निघते, काही विषय नाही. तुम्ही फक्त एक काम करा, ट्रकवाल्याला 2 लाख रुपये देऊन द्या म्हणला. हो, खादोडे साहेब उद्या 12 लाख रुपये घेऊन संगत येऊन राहिले. तर फक्त सध्याचे हो तुमच्या पच्चे कवर करा द्या. ऑनलाईन करा, कॅश करा, काही करा तिकडे. अरे माझोडचे गो. बरं ठीक आहे करतो मग. हो, उद्या समजा होईल ना, मग उद्या भेटते ना. पण नाही का इथंच आहेत ना साहेब. हो ना, आता त्याच्याजवळ ते गाऊन आले तर उद्या 12 लाख रुपये तोंडा सांगून राहिला ती. मग काय तुम्ही देऊन द्या, ते मोकळे करा द्या. ठीक आहे मग. पोट्ट्याला ते 2 पोट्टी तिथं फाट्यावर ठेवून द्या उभे. म्हणून आजचा कार्यक्रम रद्द झाला आहे, उद्या आहे म्हणून. उद्या 3 वाजता जा. हेलिकॉप्टरने येऊ राहिले बा असं तर सांगून द्या. मोठमोठे हस्ते असं तसं आहे मावाला. जर ज्याला यायचं असेल त्यांना मुक्कामी राहा म्हणा बा. ते मंडपात त्याची व्यवस्था करा. चला आम्ही निघतो आता इथून, काही विषय नाही. बरोबर ठीक आहे ना. हो ठीक आहे, ठेवतो मग. बोला सुनील शेट्टी हे ते येऊ राहिले होते काय आपल्या गावात हेलिकॉप्टर का? बोला कमाल झाली आता इथं.
पुन्हा पण आपल्या मग आता लोचा लागला नाही का? आता आपल्याला हेलिकॉप्टर उतरासाठी जागा करणं आहे. तिथं त्या फाट्यावर 2 जण उभे राहा. तिथं सांगायला जा लवकर. आता वाजून राहिले समजा 1. 3 वाजता लोक हे बा जवळपास येण्याच्या फिक्रीत आहेत बरं. सगळे पलटून लावा ती उद्या या म्हणा आता. पण आलेच असं तर मग मंडपात राहा. हो येणं नसून होत तर डबल तर तिथं बेसन पोहायचं हे ती व्यवस्था करून टाकू. आणि हे बा लाईनी पाटील आणि चेतन तुम्ही चालले जा तिकडे. आणि बाकीचे महासंघ चालला ते ट्रकमधला माल उतरून घेऊ. आणि विषय नाही हो चला मग आता त्याला मी 2 लाख देऊन देतो. क्लिअर करून टाकतो. चला आता पाहू द्या. चलो चलो हो गया अपना काम. आ गए अपने आदमी. हाँ हो बहुत हाथ पाँव जोड़ना पड़े. हो 90 दिया तब जम गया. चलो तुम्हारा पेमेंट भी दे देता. आधे घंटे में ट्रक खाली अपना. चलो चलो हो दे देता फिर. अच्छा ये वो मैं नहीं, अच्छा बरोबर 90 के वास्ते रुकी दो. अच्छा ठीक है हो चलो फिर दे दो हमारा पेमेंट, जान दो बा. हो चलो जम गया अपना. मामा, ते कसं लकीड्रॉसाठी चालले ना तुम्ही रामपूरले? हो तर म्हटलं जाऊ नका, आज कॅन्सल झाला, उद्या आहे. कायच करा आता. आज कॅन्सल केला तुम्ही? अरे आम्ही राजा इतकं दुरून आलो. आता वापस जाऊ का आम्ही राजा? काय तुमचे कामन काय तुम्ही तारखा देता राजा? तारीख की तारीख काय तुमचं राजा? ते शिक्षकाच्या बदल्यासारखं झालं तुमचं. उद्या कार्यमुक्ती परवा कार्यमुक्ती डॅम कॅन डॅम. अरे हेंबाळले काय आंधी सांगायला काय तुम्हाला? हो ना, ते कसं झालं आता मोठ्या हस्ती येऊन राहिल्या उद्या. हो कसं आहे म्हणजे फिल्मी स्टार लोक येऊन राहिले हेलिकॉप्टरनं. हो म्हणून थोडासा 1 दिवस पुढे ढकलला गेला कार्यक्रम. भव्य दिव्य कार्यक्रम आहे. जर तुम्हाला वाटत यायचं असं किंवा जायचं असं तर जेव्हा खावायची व्यवस्था आहे रात्रभर इथं राहा. काय रात्रभर राहा आणि त्या चिलटात राहा का? आम्ही राजा फालतूचं काम नाही, धंदा नाही. चला लुटे रे, जा वापस. जाऊ दे तिकडे, उद्या येऊ लागायचं. जाऊ दे चला. तर असं काम नाही पाहिजे. पण आता उद्या आहे ना, पण नक्की आहे ना बा? 3 वाजता आहे का? बिलकुल बा 100% 3 वाजता उद्याचा या तुम्ही. हो 100% याच्यात उद्या काही डाऊट नाही. आज तिथे कार्यक्रम आहे त्यांना जरासं फिल्मी स्टार लोक येऊन राहिले म्हणून जरासं. बाकी सगळं साहित्य आलेलं आहे, सगळं ओके आहे. या तुम्ही आता उद्या पाहू. उद्या येतो आम्ही उद्या. चला जा म्हणलं देवमान भाऊ घराकडे. हो मी जातो आता. जाऊ तिकडे.